जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज 14 आणि 15 श्लोक पाहणार आहोत. श्लोक 14. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्म खल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही. तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही आणि कर्म फलेही निर्माण करत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणाद्वारे केले जाते. तात्पर्य: 7व्या अध्यायात सांगितले जाईल की जीव भगवंताची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहे आणि ते भगवंताच्या अपर आणि कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत. कोणत्याही कारणास्तव पराप्रकृती रूप जीव अनादिकालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहेत. जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्माचे तसेच त्याच्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफळाचे कारण ठरते. अशा बद्धावस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःच्या शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या कर्माची फळे भोगतो. अनादी कालापासून प्राप्त केलेले अज्ञान हेच शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते. ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मापासून अलिप्त होतो तत्क्षणी तो कर्मफलापासून मुक्त होतो. जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो. परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्मफलांचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो. तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. भवसागराच्या लाटा त्याला इतस्ततः भिरकवीत असतात आणि त्या लाटावर जीवाचे मुळी नियंत्रण नसते. जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे दिव्य कृष्ण भावनेच्या सहाय्याने पाण्याबाहेर येणे होय. केवळ ही दिव्य कृष्ण भावनाच त्याचे भ्रमणापासून रक्षण करेल. श्लोक 15. नादते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञाने ज्ञानवृत्तं ज्ञानं तेन मुहतीं जन्तवा. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्य कर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि देहधारी जीव हे त्यांचे वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानतेमुळे मोहित होतात. तात्पर्य: संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित ज्ञान, ऐश्वर्य, बल, सौंदर्य आणि वैराग्य आणि परिपूर्ण असणारे भगवंत होत. ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पापकर्मांनी कधीच विचलित होत नाहीत. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थितीत निर्माण करीत नाहीत. परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि त्याप्रमाणे त्याच्या कर्माची आणि कर्मफलांची शृंखला सुरू होते. जीव हा प्रकृतीरूप असल्यामुळे ज्ञानमय असतो तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्याकारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्वशक्तिमान आहेत पण जीव सर्वशक्तिमान नाही. भगवंत हे
विभू किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे त्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्तता सर्वशक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते. आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो, तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मोह देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. या स्तव भ्रमित अवस्थेतील देहधारी जीव अनुषंगिक भौतिक देहाची स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखांच्या अधीन होतो. भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत. आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाच्या वृद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो, परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्याइतपत जीव शक्तिमान नाही. तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात. आणि सर्वांसाठी भगवंत समभाव असल्यामुळे हे सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छामध्ये व्यत्यय आणत नाहीत. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाच्या प्राप्तीची इच्छा करतो, तेव्हा भगवंत त्याची इच्छा काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून भगवतप्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात, एषयू हेव साधुकर्म कारयति तं यमेभ्यो लोकेभ्य उन्निश्चिते. एषयू एवा साधु कर्मणि करायसि यमधो निनिश्यते. भगवंत जीवाला कर्मामध्ये कार्यरत करतात, जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पापकर्मामध्ये कार्यरत करतात, जेणेकरून तो नरकात जाईल. अज्ञो जंतुरणीशो यत्मात्मनः सुखदुःखयो ईश्वरप्रेरितो गच्छेत स्वर्गं वाश्वभ्रवेव च. जीव आपल्या दुःखामध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. आणि ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात, त्याप्रमाणे भगवंताच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग आणि नरकामध्ये जाऊ शकतो. म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादिकालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते. म्हणून स्वरूपतः जीव जरी सच्चिदानंदघन असला तरीही त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेस जबाबदार आहेत. वेदांत सूत्रही याला पुष्टी देते. वैषम्य नैर्गुण्येत सापेक्षत्वात् तथा हि दर्शती. वास्तविकपणे भगवंत कोणाचाही द्वेषही
करीत नाहीत आणि कोणावर आसक्तीभावही ठेवीत नाहीत, केवळ वर करणे असे दिसते. अशा प्रकारे 15व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.